फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरुणाईला व्हॅलेंटाईन डेचे वेध लागतात. मग यात तरुणाईच नव्हे तर पिकली पानेही देठ हिरवा करण्याचा प्रयत्न करतात. मग सहचारिणीबरोबर फिरायला जाऊन डोक्यात गजरा माळून आणि काळाबरोबर पावले टाकत, एखादं गुलाबाचं फूल देऊन तर कधी आय लव्ह यू म्हणत रोमॅन्टिक होऊन. श्यामलाताई आणि अनिकेतराव यांचा असाच 50 वर्षाचा सुखी संसार. 14 फेब्रुवारीलाच लग्न. अविस्मरणीय अशी आठवण. मुलांनी हौशेने सुवर्ण महोत्सव साजरा केलेला. सगळी पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, मित्रमंडळी या निमित्ताने एकत्र आलेली. विवाहाचा दुसरा अनुभव पण जाणतेपणी घेतलेला. मंगलाष्टके, अक्षदा, एकमेकांना हार, कृतार्थतेचा भाव एकमेकांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता. अनिकेतरावांनी दिलेलं गुलाबाचं फूल हसत हसत घेतलं. श्यामलाताई अजूनही लाजतच होत्या. पाहता पाहता भूतकाळात रमून गेले. आज नंदिनीला पाहायला पाहुणे येणार होते. नंदिनीचे वय जेमतेम 20 वर्षाचे. नंदिनीच्या आईच्या मनात तिला खूप शिकवायचे होते, पण वडिलांच्या हट्टापुढे कोणीच बोलू शकत नव्हते. स्थळ ओळखीतच होते. मुलाला सरकारी नोकरी होती, त्यामुळे नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणे मंडळी पाहायला आली. नंदिनी सावळी पण आकर्षक दिसत होती. नाकी डोळी नीट होती, त्यामुळे चेहरा अगदी उठावदार दिसत होता. फिक्कट पिवळ्या कलरची साडी तिने घातली होती आणि ती तिला अगदी शोभून दिसत होती. लांबसडक वेणीवरचा पांढऱ्या शुभ्र गजरा तिच्या साध्या सौंदर्यात भर घालत होता. कोणालाही आवडेल असेच व्यक्तिमत्व होते नंदिनीचे. त्यामुळे अनिकेतला नंदिनी पाहता क्षणीच आवडून गेली. पण नंदिनीची हिंमत होत नव्हती मानवर करून मुलाला पाहण्याची, आणि वडिलांपुढे जाण्याचीही तिची हिंमत नव्हतीच. लग्न सोहळा ठरला आणि पारही पडला. घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. 2 दीर, जावा, त्यांची मुले, सासू सासरे, अनिकेतला आजी देखील होती. या सगळ्या गोतावळ्यातच नंदिनी आणि अनिकेतचा संसार सुरू होणार होता. लग्नानंतर नाव बदलण्याची पद्धत होती तेव्हा, त्यामुळे नंदिनीची श्यामला झाली. आजी सासू यांच्या मार्गदर्शनाखाली, सासूबाईंच्या शिस्तीमध्ये, जाऊबाईंच्या मदतीने श्यामलाचे लग्नानंतरचे दिवस सुरू झाले. दिवसभर माणसांचा गोतावळा. त्याच्यामुळे दोघांना निवांत बसायला किंवा बोलायला वेळ मिळत नसे. लग्नानंतरचा जागरण गोंधळ, सत्यनारायण कुलदेवीला जाऊन येणे यातच 8-10 दिवस निघून गेले. अनिकेत आणि श्यामला क्वचित समोरासमोर येत, त्यातूनच नजर भेटीचे सुख मिळेल तेवढेच. अनिकेतच्या नातेवाईकांच्यात एकाचे लग्न होते, त्यासाठी घरची सर्व मंडळी जाणार होती. नवीन जोडप्याला वेळ मिळावा म्हणून अनिकेत आणि श्यामला सोडून सर्वच जण जाणार होते. अनिकेतच्या मनात आनंदाचे लाडू फुटत होते. आज तर श्यामला डोळे भरून बघू आपण, तिला बोलू, गप्पा मारू असे अनिकेत ठरवत होता. घरी न सांगता त्याने 1 दिवसाची सुट्टीही टाकली होती. ठरल्याप्रमाणे मंडळी लग्नासाठी निघाली. सर्वांनी श्यामलाची गोड चेष्टा सुद्धा केली. श्यामला खूप लाजली. मंडळी निघून गेल्यावर 2 तासांनीच घराची कडी वाजली. अनिकेतला यायला तर रोज संध्याकाळ होत असे. मग आता कोण आलं या विचारातच तिने दार उघडले आणि समोर अनिकेतला पाहून तिने ओंजळीतच तोंड लपवले. दार लावून घेत त्याने तिच्या चेहऱ्यावरचा हात काढण्याचा प्रयत्न केला, पण आजने श्यामला अर्धीमेली झाली होती. आज कितीतरी दिवसांनी अनिकेत तिला डोळे भरून पाहत होता. तिचा सावळा वर्ण अजूनच आकर्षक दिसत होता. लांबसडक वेणी, कामात असल्यामुळे विखुरलेल्या केसांच्या त्या बटा, चेहऱ्यावरचे स्मित, तिचे सावळे सौंदर्य अजूनच खुलवत होते. तेवढ्यात खिडकीमधून हळुवारपणे वारा आला आणि कपाळावरच्या बटांना श्यामला सावरू लागली. अनिकेतने तिचा हात वरच्यावर धरला आणि श्यामला अनिकेतच्या बाहुपाशात विसावली. तेवढ्याच चिन्मयने आजीला हाक मारली. श्यामलाताई भानावर आल्या आणि आज कितीतरी वर्षांनी खरोखरीचा व्हॅलेंटाईन डे पार पडला होता अनिकेतरावांच्या सहवासात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली ही छोटीशी कथा जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.